आणि या बुलेटिनची सुरुवात करणार आहोत भूकंपाच्या बातमीनं, कारण मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवलेत। त्यामध्ये हिंगोली आहे, नांदेड, परभणी या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले असून जालना, संभाजीनगर, वाशिममध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के बसलेले आहेत। सकाळी 7:15 वाजता भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि याविषयीचे आपण अपडेट जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी मनीष खरात। मनीष, आपण पाहतोय मराठवाड्याला भूकंपाचे धक्के जाणवलेत, आता सध्याची काय परिस्थिती आहे? किती रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के होते? मनाली, मराठवाड्याची सुरुवात जी आहे सकाळची आज भूकंपाच्या हादऱ्यांनी झाली। मराठवाड्यातील हिंगोली असेल, नांदेड असेल, त्याचबरोबर परभणी आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर या भूकंपाचे धक्के आता वाशिम जिल्ह्याच्या काही भागाला देखील जाणवले आहेत, जो की हिंगोलीचा लगतचा जिल्हा आहे। मराठवाड्याच्या बहुतांश भागामध्ये जे आहे ते हे भूकंपाचे धक्के जाणवले। किल्लारीच्या भूकंपाची आठवण जी आहे ते आज सकाळी नागरिकांना झाली। भयभीत स्थितीमध्ये नागरिक आहेत। आपण पाहतो की हिंगोलीच्या बाळापूर आणि पांगरा शिंदे हा जो परिसर आहे, कळमनुरी औंढा तालुक्याच्या लगतचा हा सगळा परिसर आहे आणि या परिसरामध्ये मागील काही वर्षांपासून भूगर्भातून गूढ आवाज येतात आणि अनेकदा असे भूकंपाचे धक्के जाणवतात। या भागातल्या नागरिकांनी अनेकदा प्रशासनाला कळवलं, उपाययोजना करण्यासाठी सांगितलं, त्यानंतर विद्यापीठाची लोक आली, बरेचदा या ठिकाणी भेटी दिल्यात, परंतु हा आवाज भूगर्भातून काय येतो याचं गूढ अद्यापही कोणाला समजलेलं नाही। आणि असाच भूकंप मागे देखील झाला होता 2-3 वेळा। आज सकाळी देखील हा भूकंपाचे धक्के जाणवले। यापूर्वी औंढा आणि कळमनुरी तालुक्यामध्येच हे भूकंपाचे धक्के जाणवायचे, वसमत तालुक्यातील काही गावांना जाणवायचे, परंतु आज जे आहे ते हिंगोलीच्या सगळ्याच तालुक्यातील बहुतांश गावामध्ये सकाळी 7:15 वाजेच्या दरम्यान जे आहे ते भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। परंतु प्रशासनाकडून अजूनही हा भूकंप किती तीव्रतेचा होता याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही, परंतु नागरिकांच्या सांगण्यानुसार यावेळेस जे आहे ते हा हादरा मोठा होता। त्यामुळे नागरिक हादरले आहेत, घाबरले आहेत आणि या भूकंपाचा जो आहे तीव्रता ही मोठी असल्याची शक्यता आहे, कारण लगतच्या नांदेड जिल्हा असेल, त्यानंतर परभणी जिल्हा असेल आणि हिंगोली जिल्ह्याला लागून असलेला विदर्भातील वाशिम जिल्हा असेल, या भागात देखील ही हादरे जाणवले आहेत। या भूकंपाची तीव्रता नक्कीच ही जास्त आहे आणि या भूकंपानं आज सकाळी हिंगोलीतील नागरिकांना जे आहे ते किल्लारीच्या भूकंपाची आठवण करून दिली आहे। मनाली, निश्चितच धन्यवाद मनीष या सविस्तर माहितीसाठी। मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत, तर सकाळी 7:15च्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवलेले असून नागरिकांनी लगेचच आपला जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर धाव घेतली। सुदैवानं अद्याप तरी कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाहीये।